उपवासाला ना साबुदाण्याची खिचडी, भगर असं खाऊन कंटाळा येतो. म्हणजे स्पेशली जेव्हा उपवास असतो ना, तेव्हा ती खिचडी खाऊन कंटाळा येतो. इतर वेळेस खिचडी खूप छान लागते. मग काय, आमच्या इकडे आज पण उपवास होता. मग रताळ्याचे आम्ही अशी मस्त रेसिपी केली, की जी एकदम खायला चविष्ट आणि इतर दिवशी पण आपण करून खाऊ शकतो. अजिबात त्याचा काही कंटाळा येणार नाही. आणि तुम्ही डाएटवर असाल तर तुम्ही स्वीट पोटॅटो तुमच्या आहारामध्ये इन्क्लूड केलं तर वेल अँड गुड. तर इकडे 2 रताळे किसून घेतलेले आहेत, म्हणजे त्याची साल काढून घ्यायची. आणि एक छोटा बटाटा टाकलेला आहे. बटाटा टाकणं ऑप्शनल आहे, पण हवं तर एक छोटा बटाटा टाकू शकतात. तर आम्हाला वाटलं की 2 बटाट्याचा इथे किस कमी होईल, म्हणून आम्ही अजून एक रताळा किसून घेतलेला आहे. रताळ्याच्या चकत्या करतात, गोड चकती, तिखट चकती, तसं आज आपण बघणार आहोत. मस्तपैकी रताळ्याचा किस कसा बनवायचा तिखट. काय असतं, उपवासाला गोड गोड खाल्लं की असं वाटतं आपलं भूक लागते. त्यामुळे असं चमचमीत थोडंसं काहीतरी खाल्लं की आपलं पोट भरल्याचं समाधान होतं. तर इकडे रताळे जाड किसणीने किसून घ्यायचे आहेत. बारीक किसणी नाही वापरायची, कारण त्याच्यामध्ये स्टार्च असतं. ते खूपच बारीक किसलं तर सगळा लगदा तयार होईल, म्हणून जाडसर किसणी घ्यायची आहे. आणि त्याने बटाटे आणि रताळा किसून घ्यायचा आहे. आपल्या गट हेल्थसाठी, त्याचप्रमाणे शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी, कोलेस्ट्रॉल कंट्रोल ठेवण्यासाठी, म्हणजे जर तुम्ही बटाटे वापरत असाल तर त्याचा ऑल्टरनेटिव्ह आहे स्वीट पोटॅटो. तुम्ही हे रताळे खाऊ शकतात. तर इकडे आईंनी किसून घेतलेले आहेत रताळे आणि बटाटे. परवा महाशिवरात्री आहे, तेव्हा तुम्ही उपवासाला हा पदार्थ नक्की करून खाऊ शकतात. आता काय करायचं, एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यात थोडासा किस भिजत ठेवायचा, अगदी 2 ते 3 मिनिट, आणि पिळून घ्यायचा आहे. अगदी हलक्या हाताने पिळायचा आहे, म्हणजे एक्सेस वॉटर निघून जाईल आणि आपले पटकन शिजायला रताळ्याचा किस मदत होईल. नाहीतर मग जास्त पाणी असेल तर ते खूपच शिजणार आणि तो लगदा तयार होईल, मोकळा किस दिसणार नाही. म्हणून मग हलक्या हाताने आपण पाण्यामधून एकदा काढून घ्यायचं आहे. जे काही त्याच्यामध्ये एक्सेस स्टार्च असेल, जे असेल ते निघून जाईल. आता काय करायचं आहे, याला मस्तपैकी एक तडका द्यायचा आहे. त्यासाठी कढईमध्ये तेल घ्या, किंवा तुमच्याकडे जर उपवासाला तेल नसेल का तर तूप घ्या, साजूक तूप. त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे परतवून घ्यायचे आहेत, तळून घ्यायचे आहेत. आणि यामध्ये घालायचं आहे जिरं. रेसिपी करताना बाजूला काही थोडं सांडलं की मी ते पुसून घेत असते, म्हणजे जेव्हा व्लॉग असतो तेव्हा नाही, पण जेव्हा फक्त रेसिपीचा व्हिडिओ असेल तेव्हा. म्हणून तुम्ही बघितलं की ओट्यावर पडलं होतं, ते मी पुसलं गॅस काउंटरवर. आता यामध्ये टाकलेलं आहे चमचाभर जिरं तडतडू दिलं की यामध्ये जो काही किस आपण पाणी काढून घेतला होता तो घालायचा आणि परतवून घ्यायचा आहे. खरं तर आज ही रेसिपी मी पहिल्यांदा खाल्ली, आईंनी केली होती उपवासाला. आई म्हणे छान लागते, म्हणून मग ते एक्स्ट्राचा रताळा घेतला की तू पण खा. आणि असे मस्तपैकी एकजीव करून घ्यायचा आहे. तेल असेल किंवा तूप असेल त्यामध्ये. चवीनुसार टाकायचं आहे मीठ. आणि आता घालायचं आहे लाल तिखट. आता लाल तिखट आपण किती तिखट खातो त्यानुसार, पण आता रताळे थोडेसे गोडसर असतात, बटाटे पण गोडसरच असतात, त्यामुळे तिखट थोडं जास्त टाकलेलं आहे. साधारण 2-1 चमचे टाकलं, आणि नंतर पण वाटत होतं म्हणून थोडंसं वाढवलेलं आहे. तुम्ही जर डाएटवर असाल ना तर सकाळच्या नाश्त्यासाठी पण ही रेसिपी एकदम मस्त आहे, परफेक्ट आहे, आणि हेल्दी तर ही आहेच. जर तुम्ही गुगलवर बघितलं तर स्वीट पोटॅटोचे असंख्य बेनिफिट्स आहे. हेल्थ बेनिफिट आपल्या डोळ्यांसाठी, केसांसाठी, स्किनसाठी, आपल्या इम्युन सिस्टीमसाठी, गट हेल्थसाठी. कसं गट हे आपले जर चांगले असेल तर आपली इम्युन सिस्टीम चांगली राहते आणि आपलं ओव्हरऑल शरीर चांगलं राहतं. आता ह्यामध्ये काय करायचं आहे, जाडसर दळलेलं दाण्याचं कूट घालायचं आहे 2 चमचे. ते सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे. दाण्याचं कूट विसरायचं नाही, दाण्याचं कूट घालायचं आहे. त्यामुळे जी चव आहे ती खूप एन्हान्स होते. आणि आता ह्यामध्ये थोडीशी साखर घालायची आहे. ती पण हवी वाटली तर, नाही घातली तरीसुद्धा चालणार आहे. तर इथे थोडंसं तिखट टाकलेलं आहे आणि लिंबू पिळायचा, म्हणजे अशी मस्तपैकी चमचमीत तिखट आणि चटकदार अशी चव लागते ह्या रताळ्याच्या किसची. तुमच्याकडे रताळूला काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा. आणि येणाऱ्या महाशिवरात्रीला तुम्ही हा पदार्थ बनवाल का हेही कमेंट करून सांगा. आता वाफ येऊ द्यायची आहे 5 मिनिट. 5 मिनिट नंतर बघायचं, थोडंसं हलवून घ्यायचं आहे. इथे स्टीलची कढई आहे म्हणून आम्ही जरा हलवत आहे. वाफेवर मस्त शिजू द्यायचं आहे. एक 5 ते 7 मिनिटमध्ये झटपट ही रेसिपी बनवून तयार होते आणि अशी मस्तपैकी चवदार रेसिपी
उपवासाला करा, इतर वेळेस पण करून खा. हवं तर वरून मस्तपैकी कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली आणि एन्जॉय करायचं आणि जाता जाता चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा.